नमस्कार मित्रांनो. ऋषिकेश नरुटे. आज जो मी विषय घेऊन आलेलो आहे तो आहे संघटनेबाबतीत, म्हणजे असोसिएशन, संघटना बेसिकली त्या संदर्भात मी काही बोलणार आहे. ॲक्च्युली ह्याच्या संदर्भात मी हडपसरमध्ये माझा बिझनेस करतो, तर काही जणांकडनं ह्या संदर्भात मला त्या टॉपिकबद्दल मला विचारण्यात आलं, म्हणून मग मी हा टॉपिक आज निवडला. तुम्हालाही तुमच्या काही जर त्या टॉपिकबद्दल माहिती किंवा जर पाहिजे असेल तर मी नक्कीच त्या माझ्या ह्याच्यानुसार मी सोर्सेसनुसार मी माहिती काढून मी तुम्हाला त्या माहिती देण्याचा प्रयत्न करेल. तर आज जो विषय आहे संघटना, तर बेसिकली बघितलं तर आज प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक म्हणजे व्यवसायामध्ये किराणा असोसिएशन असेल, आजकाल सलूनवाल्यांचे, न्हाव्यांचे पण असोसिएशन आहे, त्यांचे रेट फिक्स ठरलेले आहेत. तुम्ही मेडिकल असोसिएशन, म्हणजे मेडिकलचे जे ओनर आहेत त्यांचे असोसिएशन्स आहेत. तसं आमचा प्रिंटिंगमध्ये जर बघितलं तर जे प्रेस ओनर आहेत, प्रिंटिंगवाले, म्हणजे जे स्पेसिफिकली ज्यांचा सेटअप आहे, तर ह्यांची पण संघटना आहे. म्हणजे स्वतः पुण्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पुणा प्रेस ओनर असोसिएशन नावाने आपली संघटना आहे. तर ती जवळजवळ 100 वर्ष जुनी संघटना आहे. म्हणजे भारतातली सगळ्यात जुनी संघटना आहे ही, स्पेसिफिकली प्रिंटिंगमधली ही. आत्ताच्या सध्याच्या ह्याच्यामध्ये रवींद्र जोशी सर जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही संघटना काम करते. आणि मी गेल्या एक साधारणतः 3-4 वर्ष झाले मी असोसिएशनबरोबर, म्हणजे मी वेगवेगळ्या काही त्यांचे जे काही सेमिनार आहेत किंवा काही एक्झिबिशन आहेत त्याच्यामध्ये मग बरेच जणांबरोबर भेटणं वगैरे होतं. तर बेसिकली संघटना का, म्हणजे का संघटनेचं महत्त्व काय आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे मी म्हणेल की बेसिकली आपण आपला जो व्यवसाय करत आहोत, म्हणजे आपलं एक विश्व, एक आपलं डबकं आहे आपण समजा. तर त्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की मी आता हडपसरमध्ये बिझनेस करतो. हडपसरमधला जो बिझनेस आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला बरंच वेळा वाटतं की आपण ह्यामध्ये खूप म्हणजे नवीन डेव्हलपमेंट, म्हणजे बेसिकली त्या डबक्याच्या बाहेर किंवा त्याच्या पुढे जाऊन काय वेगळं आहे हे जर शोधायचं असेल, नवीन काय इनपुट घ्यायचे असतील, आणि पहिली गोष्ट म्हणजे डेव्हलपमेंट काय चालू आहे, आपण त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण कुठे आहोत हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही संघटनेबरोबर असाल तर तुम्हाला 2 गोष्टी कळू शकतात. आणि संघटनेचे बरेचसे फायदे आहेत, मी तुम्हाला एक मी तुम्हाला सांगेन. पण महत्त्वाचं आहे की असं आपल्याला जो ग्रोथ आहे, प्रोग्रेस आहे, ओव्हरऑल आपली डेव्हलपमेंट करायची असेल, बाकी वैयक्तिक आपण सगळेजण आपापल्या पद्धतीने कामं करतच असतो वगैरे, त्यात काही हे नाहीच आहे, त्याच्यात सगळ्यांचं हे चालू असतं. परंतु आपल्याला म्हणजे आपल्या म्हणजे स्पेसिफिकली शहरात काय चालू आहे, आपल्या जिल्ह्यात, आपल्या राज्यात, आपल्या देशामध्ये किंवा जगात डेव्हलपमेंट, त्या क्षेत्रामधली काय डेव्हलपमेंट चालू आहे हे जाणून घ्यायचं असेल तर आपण एकमेकावर जर इंटरॅक्शन झालं तरच त्याच्यातनं आपल्याला नवीन गोष्टी कळू शकतात वगैरे. तर ते ह्या संघटनेच्या मार्फत आपण बरेच जणांबरोबर बरेच जणांशी आपण कनेक्ट करू शकतो, त्यातनं आपल्याला नवीन नवीन माहिती मिळू शकते वगैरे. हे खूप महत्त्वाचं आहे. दुसरं गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही संघटनेमध्ये असता तर त्याचा फायदा असा होतो की तुम्हाला म्हणजे तुमचे बेसिकली कसं आहे की कुठलेही जर प्रॉब्लेम झाले, जे गव्हर्मेंटच्या स्पेसिफिकली काही नॉर्म्स रिलेटेड असतील, काही रूल्स रिलेटेड असतील, काही टॅक्सेशन रिलेटेड असतील, तर ते तुम्ही इंडिव्हिज्युअली जर तुम्ही त्याला जर फाईट करायला गेलात तर त्याला इतकं एंटरटेन केलं जात नाही जितकं संघटनेने जर त्या गोष्टीच्या बाबतीत जर त्याला हे केलं, म्हणजे जर काय म्हणतात की सरकार दरबारी म्हणा किंवा तुम्ही
गव्हर्मेंटच्या कडे म्हणजे तिथे त्यांना जर तिथं तुम्हाला जर असोसिएशनचं लेटर जाणं आणि एक इंडिव्हिज्युअल ऋषिकेश नरोटेंचं लेटर जाणं ह्यात खूप फरक आहे. कारण असोसिएशनच्या असोसिएशनमध्ये ज्यावेळेस तुमचे म्हणजे शेकडो हजारोनी ज्यावेळेस मेंबर्स असतात त्यावेळेस त्यांना त्या गोष्टी कन्सिडर कराव्या लागतात. असे बरेचसे फायदे आहेत. जसं GSTचं काही तुम्हाला काही तिथं जर टॅक्स तुम्हाला जर काही बेनिफिट्स हे करायचं की स्पेसिफिकली काही जे जो तुमचा 18% तुम्हाला तो रेट खूप जास्त आहे तर तो ॲक्च्युली तुम्हाला तो 12% किंवा 5%वर करतात. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने आहे किंवा इतरसुद्धा ॲक्च्युली बरेचसे आहेत. आता हे जे आहेत बेसिकली आता पोल्युशन कंट्रोलचे जे काही नॉर्म्स वगैरे आहेत तर ह्याच्यामध्ये सुद्धा आजकाल गव्हर्मेंटनी बऱ्याचशा गोष्टीसाठी जे ऑफसेट प्रिंटर्स आहेत त्यांनाही काही वेळेस त्या पोल्युशन रिलेटेड ॲक्च्युली काही नोटीस वगैरे देणं. तर मग सगळ्यांच्या मार्फत सगळ्यांच्या थ्रू काही जर आपण त्याला जर हे केलं सरकार म्हणजे जर त्यांना आपण रिक्वेस्ट केली की नाही हे जे चार्जेस तुम्ही आम्हाला हे करता आहात किंवा तुमचे जर बेसिकली ह्याच्यासाठी जर काही फीज वगैरे चार्ज करतात तर त्याला आपल्याला कमीत कमी करण्याच्या दृष्टीने त्यांनी म्हणजे जर सगळ्यांच्या थ्रू असोसिएशन थ्रू आपण त्या ठिकाणी आपण त्यांना रिक्वेस्ट करू शकतो आणि त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला त्याचा फायदा मिळू शकतो वगैरे सगळ्यांसाठीच्या दृष्टीने. दुसरे ॲक्च्युली बरेचसे वेगवेगळे सेमिनार्स होतात असोसिएशनच्या मार्फत. ते जे सेमिनार असतात ते सेमिनार इतक्या चांगल्या पद्धतीचे आणि नॉलेज काय म्हणतात की नॉलेज गेनिंगसाठी चांगले असतात जेणेकरून आज मार्केटमध्ये नवीन टेक्नॉलॉजी काय आलेली आहे किंवा फ्युचरिस्टिक काय असणार आहे, आपण काय टेक्नॉलॉजी अडॉप्ट केली पाहिजे किंवा आपला बिझनेस ग्रोथ करण्याच्या दृष्टीने काय आणखी इवन पर्सनल ग्रोथ खूप वेगळे सेमिनार असतात. इवन म्हणजे तुम्हाला म्हणजे प्रिंट समित नावानी एक बॉम्बे मास्टर प्रिंटर असोसिएशनचा एक इव्हेंट असतो, सेमिनार असतो, तर तो खूप उच्च प्रतीचा असतो. म्हणजे मी स्वतः सेल्समध्ये असताना रेडिंग्टन झेरॉक्समध्ये असताना हे प्रिंट समित मी अटेंड केला होता. आत्ता ह्यावेळेस तो पुढच्या महिन्यात येतो आहे वगैरे. मी तर तुम्हाला नक्कीच सांगेल की तुम्ही पण तो अटेंड करा. त्यात म्हणजे इंडस्ट्रीतले जे वेल नोन स्पीकर असतात तर ते तिथे येतात. इवन लाईफ कोच जे असतात खूप वेगवेगळे म्हणजे त्यात तुम्हाला म्हणजे तुमचं काय म्हणतात की पर्सनल डेव्हलपमेंटच्या रिलेटेड मनशांती असेल किंवा आजकाल बरेचसे जे काही टॉपिक्स असतात तर त्याच्यावर आपल्याला गाईड करण्याच्या दृष्टीने इंडस्ट्रीमधले किंवा इंडस्ट्रीच्या बाहेरचे स्पीकर येतात. ते आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्याला नॉलेज देतात आणि खूप नॉलेज शेअरिंग हा सेशन असतो वगैरे. असेच बरेचसे पुण्यामध्ये सुद्धा आत्ता रिसेंटली छान एक सेमिनार झाला होता. तर मी असं तुम्हाला सजेस्ट करेल की अशा सेमिनार्स तुम्हाला अटेंड करायचे असतील तर नक्कीच असोसिएशन हे एक माध्यम आहे. त्याच्यापुढे जाऊन मी म्हणेल की म्हणजे जसं पुणा प्रिंटर ओनर असोसिएशनचं एक स्टोर आहे शनिपाराच्या बॅक साईडला. तिथे असोसिएशनच्या मार्फत कमी दरामध्ये मटेरियल दिलं जातं. जसं तुमची इंक आहे, तुमचं बरेचसे बाइंडिंग रिलेटेड काही हे आहेत गोष्टी आहेत ज्या तुमचा ग्ल्यू आहे किंवा तुमच्या इतर आहेत तर त्या तुम्हाला म्हणजे बेसिकली बल्कमध्ये परचेस करून नो प्रॉफिट नो लॉसवर ते प्रिंटर्सला ते विकतात. त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा एक फायदा होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला जर डिस्काउंटेड रेटमध्ये तुम्हाला रॉ मटेरियल घ्यायचं आहे तर नक्कीच हे एक माध्यम आहे. ह्याच्या व्यतिरिक्त काही कस्टमर आहेत जे पेमेंटसाठी तुम्हाला त्रास देतात, काही डिफॉल्टर आहेत. तर बेसिकली काय होतं, एखादा जर XYZ कस्टमर आहे आणि तो मला माझं पेमेंट त्यांनी रखडून ठेवलेलं आहे, तुम्ही असोसिएशनमध्ये जर आणि तो काय करतो की तुमच्याकडचं काम थांबून तो दुसऱ्याकडे जाऊन तो तुमचं म्हणजे जर त्याचं काम करत आहे तर तुम्ही असोसिएशनमध्ये जर ह्याची कंप्लेंट दिली तर ह्याचा फायदा असा होतो की तुम्हाला म्हणजे बेसिकली काय की जे दुसरीकडे हे काम गेलेले तर ते
अलर्ट राहतात. म्हणजे बेसिकली त्यांचा लॉस होण्याच्या अगोदरच त्यांना कळल्यामुळे त्या व्यक्तीचं XYZचं ते काम थांबल्यामुळे त्याला ते पेमेंट अगोदरचं क्लिअर करणं किंवा त्याला आपण समज देऊ शकतो की बाबा तुझं हे असं पेमेंट त्यांचं तुम्ही थांबवलेलं आहे ते क्लिअर करा, त्याच्यानंतर आम्ही काम करू शकतो. आणि अशा गोष्टी रिसेंटली पुण्यामध्ये घडलेल्या आहेत. म्हणजे काहींनी स्पेसिफिकली कोणाचे पेमेंट थांबवले होते, तर त्याला ज्यावेळेस कळालं की बाबा नाही बाबा हे आपलं काम थांबलं गेलं, तर त्यांनी जुन्या ज्यांचं पेमेंट थकवलं होतं त्यांचं पेमेंट त्यांनी क्लिअर केलं. तर ह्यासाठी बेसिकली काय होतं की मी माझ्या विश्वासात, पण मला जे असणारे प्रॉब्लेम आहेत हे माझ्यापुरतंच न ठेवता मी ज्यावेळेस संघटनेसमोर मांडतो, तर त्याच्यातनं नक्कीच काही ना काहीतरी सोल्युशन मिळतं. बऱ्याच वेळा असं होतं की ॲक्च्युली एखादा इक्विपमेंट सप्लायर असतो जो रॉंग प्रॅक्टिसेस वगैरे करत असेल किंवा काही जास्त चार्जेस घेतो किंवा व्यवस्थित सर्व्हिस देत नाहीत, तर संघटनेच्या मार्फत तुम्हाला तुमचं व्यवस्थित न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने किंवा तुम्हाला व्यवस्थित सर्व्हिस मिळण्याच्या दृष्टीने संघटना नक्कीच त्यांच्या ब्रॅकेटमध्ये जे काही बसत आहे त्यामध्ये ते तुम्हाला नक्कीच ते मदत करायला ते हे करतात. वेगवेगळे मी जसं सांगितलं एक्झिबिशनबद्दल बोललो आहे. परत बऱ्याचशा गव्हर्मेंटच्या ज्या सबसिडी असतात, गव्हर्मेंटच्या सबसिडीज आहेत किंवा तुमच्या काही म्हणजे जर काही तुम्हाला गव्हर्मेंटकडनं जर येणारे काही हे येतात, फंड्स येतात किंवा काय, तर त्याच्या दृष्टीने बेसिकली काय आहे की आपल्याला आपल्या सेगमेंटमध्ये प्रिंटिंगमध्ये तुम्ही कुठल्या ह्याच्या अंडर तुम्हाला तुमच्या काही नवीन डेव्हलपमेंटच्या दृष्टीने लोन चांगल्या पद्धतीने घ्यायचं आहे किंवा जसं आता MSME आहे, SSI आहे, तर तुम्ही असोसिएशनच्या बरोबर असाल तर तुम्हाला नक्कीच त्याचा पण फायदा होतो की जेणेकरून म्हणजे सबसिडीच्या अंडर तुम्हाला थोडं व्यवस्थितरित्या बेसिकली त्याचा गायडन्स मिळाला जातो की कुठल्या मशिनरीज किंवा कुठली सबसिडी यूज करून तुम्ही तुमचा फायदा जास्त करू शकता. आणि ह्याचा ओव्हरऑल तुम्हाला तुमच्या बिझनेस ग्रोथसाठी त्याचा फायदा होतो. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. मला असं वाटतं की मी मगाशी बोलल्याप्रमाणे की आपलं जे विश्व आहे तर ते आपल्यापुरतंच हे न होता, जर तुमच्या काही आयडियाज आहेत तर तुम्हाला जर त्या शेअर करता आल्या दुसऱ्यांबरोबर, तुम्ही जर त्यांच्याबरोबर जर वेगवेगळ्या माणसांवर तुम्ही भेटलात, तर तुम्हाला कळेल की आपण कुठे आहोत आणि आपल्याला वेगळं काय करायचं आहे. तर त्यासाठी मी म्हणेल की तुम्ही संघटनेत या. आणि मी इवन म्हणजे ॲक्च्युली हडपसरमध्ये म्हणजे मला वैयक्तिक असं वाटतं की आमचेसुद्धा ॲक्च्युली सगळ्यांनी एकत्र येऊन हे केलं पाहिजे. कारण बेसिकली हे फील्ड थोडंसं प्रिंटिंग फील्ड हे असंघटित फील्ड आहे. हे मला म्हणजे थोडंसं हे काय म्हणता येईल की थोडंसं खेद आहे किंवा दुःख आहे. कारण प्रॉब्लेम असा आहे की ह्याच्यात इतकी म्हणजे वेगवेगळे प्रोसेस आहेत. म्हणजे स्क्रीन प्रिंटर वेगळे आहेत, डिजिटल प्रिंटर्स वेगळे आहेत, ऑफसेट प्रिंटर वेगळे आहेत, तुमचे जे आउटडोअर ब्रँडिंग करणारे ते वेगळे आहेत, पॅकेजिंगवाले वेगळे आहेत, आणखी बुक मॅन्युफॅक्चरिंग वेगळे आहेत. तर ह्याच्यामध्ये काय होतं की हे सगळेजण जे वेगवेगळे जे आहेत, परंतु ओव्हरऑल सगळ्यांचं काय की सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहोत एकमेकांचं. बेसिकली कस्टमरला आपण प्रिंटिंग सर्व्हिसेस देतो. तर आपण ज्यावेळेस एका मंचावर येऊ, खूप मोठे मोठे प्लेयर आहेत हडपसरमध्ये किंवा आसपासच्या एरियामध्ये, वाघोलीला आहे. पण प्रॉब्लेम काय होतो की काही तर इतके मोठे आहेत की त्यांचा करोडोच्या वरती उलाढाल आहे. म्हणजे आपण लाखामध्ये हे करतो, परंतु ह्यांच्याकडनं जर मार्गदर्शन मिळालं, ह्यांच्याकडनं जर काही कळालं, म्हणजे बाबा सपोज नंतर माझ्याकडे काही वेगळ्या पद्धतीचे जॉब येत आहेत किंवा काय, तर मला जर त्यांच्याकडे करायचं, पण मला संघटनेच्या मार्फत जर मी हे केलं की त्यांच्यावर ओळख झाली, तर एक वेगळा काय म्हणता येईल की तिथं एक वेगळा हे असू शकतं की बाबा नाही बाबा हे ऋषिकेश नरोटे, हर्ष डॉकेटेक कॉर्पोरेशन असोसिएशनमध्ये आहेत, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बाकी ह्याचा जो असतो तिथल्या प्रेस ओनरचा किंवा तिथल्या एम्प्लॉईचा, तर त्याच्यात तुम्हाला नक्कीच फायदा होतो की त्याच्यामुळे तुम्हाला बेटर प्राईज मिळू शकते. सगळ्यात महत्त्वाचं तुमचा जॉब व्यवस्थित होऊ शकतो वगैरे, आणि तिथे एक जॉब सिक्युरिटी राहते. म्हणजे काय होतं की आपण एक विश्वास तेवढा राहतो की नाही बाबा हे जे आपले एक व्यवसाय बंधू आहेत आणि ते आपल्याला व्यवस्थितरित्या मार्गदर्शन करतील, आपल्याला
मदत करतील, त्याच्यामुळे आपल्याला मला मी जी काही ऑर्डर घेतलेली आहे ती ऑर्डर मला व्यवस्थितरित्या कंप्लीट करता येईल. तर मी नक्कीच सगळ्यांना भलं थोडंसं वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आहोत, परंतु सगळ्यांनी जर एकत्र आलोत तर एक कॉमन ॲप्रोच घेऊन जर चाललो तर संघटनेचा सगळ्यांनाच फायदा होऊ शकतो किंवा होईल. पुणे प्रिंटर्स ओनर असोसिएशनचं ऑफिस शनिवार पेठेत आहे. तिथं गुणेश आवटे हे माझे मित्र आहेत, जे सध्या तिथे सगळं पूर्णपणे जे नवीन कुणाला जर त्या संघटनेमध्ये सामील व्हायचं असेल तर त्यांचे ते फॉर्म वगैरे घेतात, त्यांना मार्गदर्शन करतात. मी तुम्हाला नक्कीच सजेस्ट करेल की तुम्ही तिथे जावा, भेटा. काही मदत लागली तर मलाही फोन करा. धन्यवाद. थँक्यू सो मच.